कसं काय मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या न्यू व्लॉगमध्ये। आज सकाळ झालेले, मी मस्त नाश्ता केला, चहा बिस्किटच खाल्लाच, नाश्ता काही काय नाही बनवलं। रोज शिरा वगैरे मम्मीला जेवण बोर झालेली ती, पण दुसरं तर काय तिला द्यायचं नाही, इडली पण दिली काल, तर आज नुसतं चहा बिस्किटच केला, कारण की आज येणार आहे माझी मैत्रीण। त्यासाठी आता मी स्वयंपाकसुद्धा केला, नॉनव्हेज वगैरे नाही काय आणलेलं आहे, कारण की दुपारची पण वेळ झालेली आणि तिचा कॉल आला आणि ऊन पण खूप आहे, तर म्हटलं चला मस्त व्हेजचं जेवण बनवूया। तर 2 भाज्या, डाळ भात, चपाती बनवलेली आहे मी। आता एक भाजी बनवायची फक्त, तर चपात्या करून घेते, आंघोळ वगैरे करून मस्त रेडीसुद्धा झालं, आवरलं आहे माझं सगळं। आता भातसुद्धा झालं, वरण झालं, एक भाजी झाली, चपातीचं पीठ मळून ठेवलेलं, तर चपात्या करायला घेते आणि मग एका साईडला अजून एक भाजी टाकते। सो असं आहे आजचं काहीतरी शेड्यूल, तर ती आल्यावर मी दाखवते तुम्हाला। एक छोटंसं बाळ पण येणार आहे, तेही तुम्हाला दाखवते। सो स्टे ट्यून गाईज, बघत राहा। कोण आलंय ते बघू शकता गाईज, कोण आलंय, कच्च बघते। हाय बोल माऊच्या चॅनलमध्ये, हाय कशात तुम्ही, रेवाकडून हाय सगळ्यांना बोल, हाय माऊ बोल, माऊ ओ माऊ, परत बोल माऊ, चॅनलला सबस्क्राईब करा, बोल माऊ, जोरात बोल, अजून जोरात बोल, लवकर माऊ, हाय बोल, हाय माऊ, हाय हाय बोल, हाय बोल ना, हाय माऊ बोल, माऊ मी आईकडे आले, बोल आई, बोल आई कडे बोल, कडे आले 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 नखरेची, चल जेवावं आपण। हा आईकडे आले ना, बाबा कुठे बोल, बाबा एवढं हळू तर चला नाही मम्मा बोल। इथे आता मस्त जेवण रेडी केलेलं आहे मी, अख्खी मसूर बटाटा करून मी रस्सा भाजी केलेली, परत फरस चपात्या, तर असा सगळा बेत होता। तर येस काय, जसं की बघितलं तुम्ही कोण आलेला आहे, तर माझी मैत्रीण आलेली, आता ती चाललेली आहे, चाललीस ना ग, जा आता बाय। बोल मामा पुण्याला कुठे, विचार कुठे आहे, कुठे कुठे, माऊ, आई, बाबा, मम्मी, पप्पा, मामा बोल, कुठे मामा, बोलो मामाला, आवाज दे, या मन या मला भेटायला या बोल। त्याच्यानंतर आता मस्त खाली आलं, भाजी वगैरे घेतली, हिरवी भाजी म्हणजे मेथी, अशा पालेभाज्या वगैरे घेतल्या। आणि आज बघू शकता फ्रायडे आहे तरी आज बाजार बसलेला नाही आहे, कारण की गाडी वगैरे आली तर बाजार उठवला आहे, त्याच्यामुळे बाजार नव्हता। मग घरी येऊन मस्त गरम गरम फक्त भाकरी केल्या, बाकी जेवण आहे तसंच होतं, त्याच्यामुळे मग काय बनवलं नाही, उगाच वेस्ट जाईल। आणि माझ्यासाठी मस्त अशी चिकनची बिर्याणी आणलेली, मला खाऊ वाटलेली मला, आणि खूप छान आहे खरंच, मस्त होती एकदम। अशा प्रकारे छान असं जेवण झालेलं आहे माझं। जसं की माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना की माझी मैत्रीण आलेली, तिला मी सोडून वगैरे आले, मग घरी आले, थोडंसं घाण झालेलं घर, बाळ असलं तर तुम्हाला माहितीच, इकडे तिकडे पसार होतो, आणि ते सगळं आवरलं। आणि मग मी आणि मम्मी खाली गेलो मार्केटला, थोडं भाजी वगैरे आणायला, मेथीची भाजी आणली, मस्त ते मेथीची भाजी बनवणार आहे, नॉर्मल स्नॅक्स वगैरे सगळं आणलं नाश्त्यासाठी। आणि मग आज मस्त अशी चिकन बिर्याणी आणलेली, मला खूप छान होती, मस्त मस्त खाऊन घेतली, जेवण करून घेतलं तुम्ही जसं की बघितलंच। दुपारचं जेवण होतं, त्याच्यामुळे मी काहीच केलं नाही आहे, केलेलं पाहुण्यांसाठी पण तेच, आणि आहे तर कशाला उगाच वेस्ट घालवायचं एक्स्ट्रा काही बनवून, म्हणून मग नाही केलं, फक्त गरम गरम भाकरी केलं, आणि चपाती जेवढ्या लागतील तेवढ्याच मी बरोबर केलेल्या आहे, त्याच्यामुळे जास्त काही उरल्या नाहीत, बरोबर झालं सगळं। तर चपात्या पण संपल्या, मग आता मम्मीसाठी मस्त अशा भाकऱ्या केल्या, आता जेवली ती पण। आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि बघितलं ना ती छोटीशी चिमणी किती छान सगळं बोलत होती, आता खूप मोठी झाली आता ती, आता बऱ्यापैकी। अगोदरच्या ब्लॉगसुद्धा मध्ये आहे ती, तुम्ही बघू शकता, तेव्हा ती लहान होती, गणपतीला वगैरे आले तर, आता खूप छान बोलते माऊ वगैरे। तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आज एकदम छोटासा व्हिडिओ झालेला आहे, पण नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा गाईज। थँक्स फॉर वॉचिंग।